नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे मधील 2026 मधील सगळ्यात मोठी भरती आली. तब्बल 11,127 जागांची आणि असिस्टंट लोको पायलट या पदासाठी भरती आली. त्याच्यामध्ये तुमचं 10वी शिक्षण झालं असेल, त्याच्यामध्ये तुमचं डिप्लोमा असेल, ITI असेल, इंजिनिअरिंग असेल, म्हणजे 10वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला ते सुवर्ण संधी मिळणार आहे. आणि त्याच्यात पगार जर बघितली तर मित्रांनो 20,000पासून पुढे पगार आहे. साधारणपणे 40 ते 60,000पर्यंत तुम्हाला हायेस्ट पगार मिळेल. आता तुमच्या पदावरती डिपेंड असेल मित्रांनो. परंतु याच्यामध्ये 3 गोष्टी चूक टाळायची आहे फॉर्म भरताना, आणि तुमची इलिजिबिलिटी काय आहे ते एकदा चेक करायचंय, आणि तुमचा सिलेबस काय आहे याच्यामध्ये चूक झाला तर तुम्हाला डायरेक्ट 1 वर्ष थांबावं लागेल मित्रांनो, कारण पुढची भरती येईपर्यंत तुम्हाला वाट बघावं लागणार. म्हणून कुठलीच चूक होऊ देणार नाही ही जिम्मेदारी माझी, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो. लक्षात घ्या, इथे 11,127 जागा आहेत. म्हणजे मागील वर्षीची जी भरती निघाली त्याच्यामध्ये 1 ते 1,500 पर्यंत जागा इथे एक्स्ट्रा निघालेल्या आहेत. कारण रोजगारांना, तरुणांना रोजगार मिळण्यासाठी शासनाने काय केलं, यावेळी जास्त पदाची भरती काढलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणून खूप मोठ्या जागा आहेत आणि चान्स सुद्धा तुम्हाला खूप आहे. फक्त चुका टाळायच्या. आता सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर सांगतो. याचा जो अर्ज असणार आहे मित्रांनो 15 मे 2026 ते 14 जून 2026 या टाइम पिरियड मध्ये याचा तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन ती भरायचंय. त्याचं नोटिफिकेशन लिंक मी तुम्हाला जसंच अपडेट होईल तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शॉर्ट नोटिफिकेशन आहे, अजून बाकीच्या डिटेल्स यायच्या बाकी येतात. तत्पूर्वी लक्षात घ्या, तुमची पात्रता इथे काय असणार आहे, तुमचं कमीत कमी शिक्षण इथे 10वी, ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग या फील्ड पैकी झालं पाहिजे. डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग तुमची फील्ड कुठली पाहिजे मित्रांनो, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर कुठली फील्ड असेल तरी तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे. सेम इंजिनिअरिंगचा सुद्धा कॅन्डिडेट्सला हाच रूल अप्लाय होतो इथे. आणि ITI, इलेक्ट्रिशियन ट्रेड, इलेक्ट्रिकल, कुठलाही ITI असू द्या, नो इश्यू. तुमचं ITI असेल तर तुम्हाला इथे पॉझिटिव्ह पॉईंट आहे. लक्षात घ्या मित्रांनो, इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असेल, 10वी 12 व्हॉट एव्हर काही शिक्षण असू द्या, तुम्हाला इथे 100% संधी आहे मित्रांनो. तुमचं वय इथे किती आहे मित्रांनो, 18 ते 30 वर्ष कॉमन क्रायटेरिया असतो. कुठल्याही क्लास C, D, सरळ सेवा, MPSC, राज्य याला 18+ असतो. सेम इथे पण आहे मित्रांनो. SC, ST, OBC ला एज रिलॅक्सेशन दिले आहे. ते किती आहे, 3 वर्षापासून 5 वर्षापर्यंत दिलेलं असतं मित्रांनो. ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सर्व गोष्टी नमूद आहेत, म्हणून तुम्ही चेक करून घ्या. ही चूक टाळा फक्त की इथं तुमचं एज न बसता फॉर्म भरला तर फॉर्म रिजेक्टिव्ह होऊ शकतो, आणि अंडर एजच्या ह्याच्यामध्ये फॉर्म भरला तर तिथे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून 2-4 अशा गोष्टी ज्या की 90% विद्यार्थ्यांना माहित नसतात, परत पश्चाताप करत बसतात. म्हणून सगळ्या डिटेल्स तुम्हाला आजच क्लिअर करून सांगतो. पगार याच्यामध्ये असणार आहे 19,900. त्याच्यामध्ये डिअरनेस अलाउन्स मिळणार आहे तुम्हाला, हाऊस रेंट अलाउन्स मिळणार आहे आणि इतर अलाउन्सेस मिळणार आहेत. असं पकडून तुमचं सॅलरी अराउंड 40K पर्यंत जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे, लक्षात घ्या, 2026 रेल्वेची आताची सगळ्यात मोठी भरती आहे 2026 मधली तरी मित्रांनो. ठीक आहे, खूप जण ह्या भरतीचा इंतजार करत होते, वेट करत होते. जशीच तुमची पोलीस भरती संपली, तुमचं पोस्ट ऑफिस भरती संपली, बाकीच्या भरपूर भरत्या आहेत, परंतु रेल्वेमध्ये लागण्याचं तुमचं जे ड्रीम आहे ते आज कंप्लीट होणार आहे. कारण तुम्ही या टाइम पिरियड मध्ये फॉर्म भरून अभ्यासाची तयारी पूर्णपणे करून तुमचं सिलेक्शन 100% होईल मित्रांनो. लक्षात घ्या, आणि पगार सुद्धा तुम्हाला भरमसाठी ते मिळणार आहे. तुमचा आता एक्झाम बेस कसा असणार आहे, नेमकं तुमची एक्झाम आहे, मुलाखत आहे का डायरेक्ट सिलेक्शन आहे. पोस्ट ऑफिस भरतीसाठी इथे कुठल्याही प्रकारचं डायरेक्ट सिलेक्शन नाही. इथे खूप कॉम्पिटिशन सुद्धा असणार आहे, टफ कॉम्पिटिशन असणार आहे, परंतु तुमच्यासाठी नाही, कारण तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहात. लक्षात घ्या, इथे CBT 1 होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मॅथ विचारणार आहेत, त्याच्यानंतर तुमचं रिझनिंग विचारणार आहेत, जनरल नॉलेज विचारणार आहेत, आणि सायन्सचे काही क्वेश्चन विचारणार आहेत. CBT 1 कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 ला एवढं सगळं विचारणार आहे. म्हणून जोरदार तयारी करायची. आकाशात जेव्हा ढग दाटून येतात तेव्हा भडभड भडभड धडधड धड जसा पाऊस पडतो तसं धडधड धडधड अभ्यास करत राहायचा. सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या तिथंच. CBT 2 ला इथे मित्रांनो टेक्निकल क्वेश्चन विचारले जाणार. ITI ट्रेड वरती जे असतात क्वेश्चन ते तुम्हाला इथे विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळं ITI ज्यांचं झालेलं आहे त्यांना इथे सुवर्ण संधी असणार आहे, त्यांचा जास्त स्कोप इथे असणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की डिप्लोमा किंवा 10वी 12 इंजिनिअरिंग यांना संधी मिळणार आहे. 100% त्यांना सुद्धा संधी मिळणार आहे. बिलकुल तुम्ही
अजिबात काळजी करायची नाही, सगळ्यांना समान संधी आहे. त्याच्यानंतर तुमचं ही एक्झाम झाल्याच्या नंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं, नॉमिनेशन आलं, तुमचं फायनल प्रोसेस जॉईनिंगची सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप मिळणार आहेत मित्रांनो. फक्त आता शेवटच्या याच्यामध्ये 3 चुका टाळायच्या आहेत. आता सुरुवातीला बोललो होतो 3 चुका टाळायच्या आहेत. त्या कुठल्या? तुमची इलिजिबिलिटी पूर्णपणे चेक करायची आहे, तुमचं वय पूर्ण चेक करायचं आहे, तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून आहात ते मला फक्त कमेंट करायचंय आणि तुमचं एज्युकेशन काय झालं ते कमेंट करायचं. म्हणजे मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगतो. आता जर आपल्या मागे पोस्ट ऑफिस भरतीचं जर अपडेट आपण कंटिन्यू देत होतो, त्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, त्यांना 90+ मार्क्स आहेत. जसं 92, 93, 97, 98 ओबीसी, एससी, एसटी कॅटेगरी ह्या कॅन्डिडेट सुद्धा सिलेक्शन झालं नाही. तिथे काय होतं, फक्त 10वी बेसवर मित्रांनो सिलेक्शन होतं, पर्सेंटेज वरतं. परंतु विद्यार्थ्यांनी 90% विद्यार्थ्यांनी एकच चूक केली, फॉर्म भरताना वेगवेगळ्या चुका केल्या. तिथं जशा चुका केल्या ज्या विद्यार्थ्यांनी, ते जर इथं पाहत असतील, ज्या त्यांना रेल्वेमध्ये दुसरी संधी चालून आलेली आहे, म्हणून त्या चुका अजिबात टाळायच्या आहेत मित्रांनो. अजिबात म्हणजे बिलकुल एकही चूक करायची नाही फॉर्म भरताना. ही झाली चूक नंबर तुमची एक फॉर्म भरतानाची. दुसरी चूक काय असणार आहे मित्रांनो, आता ज्यावेळेस तुमचं लक्षात घ्या, शॉर्ट नोटिफिकेशन आहे, अजून तुम्हाला 15 मे फॉर्म भरायची डेट अजून लांब आहे आणि 14 जून ह्या टाइम पिरियड मध्ये फॉर्म भरायचा आहे. काही विद्यार्थी काय करतात, 14 जूनला लास्ट डेट आहे, म्हणजे 14 जूनला हलगर्जीपणाने फॉर्म भरण्यात जातं 14 जूनला. मग ह्या जूनला डेटला काय होतं, काहीतरी फॉर्म चालत नाही, सॉरी तुमची जी वेबसाईट असते ती वेबसाईट चालत नाही, किंवा तुमचं जो ऑनलाईन पेमेंट असते ते ऑनलाईन पेमेंटला इश्यू येतो, नंतर तुमचं गडबडीमध्ये काहीतरी फॉर्म भरताना मिसमॅच होऊन जातं. अशा गडबडीत बऱ्याच साऱ्या गोष्टी होतात आणि तुमचं एंड मोकर एट द एंड ऑफ टाइम, एंड ऑफ डे इथं काय होतं, फॉर्मच तुमचा ऍक्सेप्ट केला जात नाही. फक्त तुम्ही जर सेव्ह करून ठेवला फॉर्म तर तिथे तो ऍक्सेप्ट म्हणून होत नाही. सगळ्या गोष्टी फायनल झाल्याच्या नंतर सक्सेसफुलचा तुम्हाला मेसेज तो येईपर्यंत तुम्हाला तिथे फॉर्म सबमिटचं कुठेच ऑप्शन दिसत नाही. म्हणून या 14 तारखेच्याच अगोदर म्हणजे तुम्ही जवळपास 5 जून पर्यंत फॉर्म भरून घ्या शक्यतो. चूक नंबर 2 ही म्हणजे फॉर्म वेळेच्या आत भरून घ्यायचा आहे. जर शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला गेलं तर लय गडबड होऊ शकते, म्हणून लक्षात घ्या, इथं तुम्ही सावधगिरी बाळगात मित्रांनो. कारण रेल्वेमध्ये भरती व्हायचं स्वप्न खूप आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांना तर विनंती आहे मित्रांनो, इथे तुम्हाला एकही मार्क जाऊ देणार नाही. सगळ्या गोष्टीची तयारी करून मी घेणार आहे, कारण याच भरतीचे मी सुद्धा खूप आतुरतेने वाट बघत होतो. कारण की आपले जे 10वी 12वी ITI डिप्लोमा इंजिनियर यांचे जे बेरोजगार आपले सहकारी मित्र आहेत ते खूप सारे प्रयत्न करून 1-2% वरून जातात. परंतु आता रेल्वेमध्ये तुम्ही जर आपल्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, सांगाल तसा अभ्यासक्रम सिलेबस आणि फक्त सांगाल ते स्टडी केलं तर तुम्ही 100% तुमचं सिलेक्शन इथं होणार आहे. म्हणून ह्या ज्या मॅथ आहे, रिजनिंग आहे, जीके ह्याचे शॉर्ट सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचं रिटर्न एक्झाम 100% क्लिअर होणार आहे. आता मॅथ सब्जेक्ट वर येऊया मित्रांनो. मॅथ तुमचं असेल, रिजनिंग असेल, त्याच्यानंतर जनरल नॉलेज असेल आणि सायन्स असेल मित्रांनो. सायन्स मध्ये बेसिक तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्याचं प्रिपरेशन करून घ्या. आता सांगतो, लक्षात घ्या. जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, तुमच्या चालू घडामोडी सुद्धा वाचा, त्याने खूप फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट, प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत ना ते सुद्धा मी तुम्हाला नक्कीच देईल मित्रांनो. कारण काय होतं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही सोडवले तर त्याचा फायदा 100% आपल्याला येणाऱ्या भरती, आगामी भरतीमध्ये सुद्धा होतो. कारण काय असतं, ते जरी प्रश्न नाही आले, सेम त्याच कॅटेगरी मधले प्रश्न सेम तसेच येतात. म्हणून आपल्याला जे प्रिव्हियस इयरला क्वेश्चन विचारले होते त्याच्या फक्त सिंपल ट्रिक जाणून घ्यायच्या, जेणेकरून आता जरी आले की फायर टू शूट करायचं तुम्हाला, समजलं. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वरती तुम्ही जास्त फोकस द्या. त्याच्यानंतर रिजनिंग असेल तुमचं, रिजनिंग हा सगळ्यात गोंधळात टाकणारा सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. आणि इथं जास्त वेळ जातो, परंतु त्याच्यावर सुद्धा ट्रिक सांगणार आहे. त्याच्यावर कुठल्या ह्याच्यावर तुमचं ब्लड रिलेशन असेल मित्रांनो, नंबर्स असेल मित्रांनो, त्याच्यानंतर अजून ABCD 1 2 3 ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला रिजनिंग येतं, बरोबर की नाही. म्हणून इथं सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेणार आहे. तसं रिजनिंगचे काही चॅप्टर सुद्धा मी अपलोड केलेत मागे, ते सुद्धा जाऊन बघा. मॅथ मध्ये तुमचं असेल, रेशो असेल, त्याच्यानंतर पर्सेंटेज असेल, प्रॉफिट लॉस असेल, ह्याच बेसिक 3-4 कन्सेप्ट आहेत. सिंपल साध्या. प्रॉफिट लॉस म्हणजे काय, प्रॉफिट कसा काढायचा, लॉस कसा काढायचा, रेशो, प्रोपोर्शन,
किंवा संभाव्यता प्रोबॅबिलिटी एवढ्याच गोष्टी इथं सुद्धा विचारल्या जातात. म्हणून सीबीटी टेस्ट असेल त्याच्यामध्ये 100% तुम्हाला मी पास करण्याचं जिम्मेदारी माझी राहिली. फक्त तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करायचंय. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जास्त शेअर करायचं, कारण तुमच्यासोबत तुमच्या मित्रांना सुद्धा याचा फायदा पुरेपूर झाला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा. म्हणून लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करायचंय. आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहेत आणि तुम्हाला पर्सेंटेज आणि तुमचं शिक्षण किती हे मला कमेंट करा, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेस कुठलीही चूक नाही होणार. आणि अभ्यास कसा करायचा स्टडी सगळं देऊन टाकतो, त्यामुळे टेन्शन नाही मित्रांनो. एवढ्याच गोष्टी करा. इथेच थांबतो. भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद. बी प्रिपेअर्ड. धन्यवाद.